तर चला आज आपण बनवूया आळू वडी बनवण्याची एक वेगळी पद्धत। तर कशी बनवायची, आळूची पानं पहिल्यांदा धुवून घ्यायची स्वच्छ अशी। तर आळूची पानं धुवून घेतल्यानंतर छान असे त्याच्या दांड्या वगैरे काढून घ्यायच्या। त्याच्यानंतरला आळूची पानं एकावर एक ठेवून छान असे फोल्ड करून कापून घ्यायचे आहे बारीक। आपण जशी कोथिंबीर कापतो तशी कापून घ्यायची आहे छान अशी। कापून झाल्यानंतर त्याच्यात 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे, थोडीशी सफेद तीळ टाकायचं आहे, ओवा टाकायचा आहे। त्याच्यानंतरला तर हळद टाकायची आहे। हळद टाकल्यानंतरला आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या हिरव्या मिरचीचा जो ठेचा आहे, हिरवी मिरची, लसूण आणि मीठ वाटून टाकलेलं आहे। तर मीठ मी टाकत नाही, मीठ पहिले टाकलेलं आहे आपण। तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं, फक्त मिरची आणि लसूणचं वाटण करायचं आहे, ते टाकून घ्यायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर लागेल असंच पाणी टाकायचं आहे, घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे, पातळ बनवायचा नाही, घट्टसर गोळा मळून झालेला आहे आपला। तर छान असा हाताला थोडंसं तेल लावून छोट्या छोट्या वळकुट्या बनवायच्या आहेत। त्याच्या वळकुट्या बनवून झाल्यावरच्या चाळणीला थोडंसं तेल लावायचं आहे। तेल लावून झाल्यावरती जेणेकरून आपल्या ज्या वड्या आहेत त्या चिकटणार नाही चाळणीला। आणि जेव्हा वाफेवरती आपण शिजवतो तेव्हा त्या खालून छान अशा शिजल्या जातात। आणि आता छान असं आपलं झालेलं आहे। तर मी इथं चाळणीला छान असं तेल लावलेलं आहे। त्याच्यानंतर आपण ह्या वड्या बनवल्या त्याच्यात ठेवून घ्यायच्या त्यानंतर तर आता इथं मी दुसरी आळू वडी बनवण्याची पद्धत तुम्हाला दाखवणार आहे। तर ती सर्वांनाच माहीत आहे, पण मी माझी पद्धत दाखवणार आहे। तर इथं मी बेसन पीठ घेतलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ओवा घेतला आहे, हळद घेतली आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडं पाणी टाकून मिक्स करून असं घेतलेलं आहे। जास्त पातळ नाही बनवायचं आपल्याला, पातळ बनवलं तर आळूच्या वडीची पानं जी आहेत ती सुटली जातात। छान अशी दोन्ही बाजूनी पानं आलटी-पलटी ठेवून एक टोक तिकडे एक टोक इकडं असं करून सगळ्या पानांना बेसन पीठ लावून घ्यायचं। दोन्ही बाजूनी पानं फोल्ड करायचे आहे आणि खालच्या साईडने जी आहे तिकडून सुद्धा फोल्ड करत वरती यायचं आहे। त्या छान असं मध्ये मध्ये बेसन पीठ लावायचं आहे, जेणेकरून आपली आळूची जी पानं आहे ती निघणार नाही। दोन्ही साईडने आळूची पानांना लावलं तर वडीसुद्धा खूप छान लागते आणि कुरकुरीत होते। आता अशा प्रकारे मी 2-3 वळकुट्या बनवून घेतलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडनी। ह्याच प्रकारे तुम्ही पण बनवून पहा, तुमची पण आळूची वडी नक्की परफेक्ट बनेल। आणि पाहू शकता पूर्ण छान असे झालेले आहे। मी चाळणी ठेवलेली आहे, त्याच्यानंतरला वरती थोडंसं मी तेल टाकलेलं आहे। तेल ह्या कारणासाठी टाकते कारण का ताटाचं जे पाणी आहे ते त्याच्यावर पडलं तर आळूची ज्या वड्या आहेत त्या चिकट होतात, होऊ नये म्हणून टाकलेलं आहे। तरी त्या 2 ग्लास कढईत पाणी टाकलेलं आहे, त्याच्यावरती मी चाळणी ठेवून त्याच्यावर झाकणे ठेवलेले आहे। 20 ते 25 मिनटं आपल्याला छान असं वाफेवरती हे करून घ्यायचं आहे, स्लो म्हणजे गॅसवरती। त्याच्यानंतर पाहू शकता तुम्हाला हवं तेव्हा हे आळूची वड्या काढून फ्रीजमधून काढून हवे तेव्हा तुम्ही खाऊ शकता, छान असे होतात। तर मी आता 2-3 वड्या मी डब्यात ठेवून देणार आहे। मग 3 वड्यांच्या मी आता कटिंग करून घेतलेलं आहे छान असे। आता मी तळून घेणार आहे, फ्राय करणार आहे। तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा असे फ्राय करू शकता। पाहू शकता तुम्ही जे कापलेल्या आळूचे वडी पानांची आहे ती पाहू शकता किती छान अशा वड्या झालेल्या आहे, कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेल्या आहे। जास्त तेलकट होत नाही या वड्या, तुम्ही प्रवासात सुद्धा 2 ते 3 दिवस आरामशीर नेऊ शकता। अशा ह्या वड्या बनतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात, जशी कोथिंबीरची वडी लागते तशी लागते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि करून पहा, खूप छान लागते ही आळूची वडी आणि करायला सुद्धा जास्त मेहनत लागत नाही। तर हा दुसरा प्रकार आहे तुम्हाला मी दाखवला, जो आळूची पाने आपण गडी घालून केली होती त्याची। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। तर चला, बाय बाय।